आज मी तुमच्यासाठी पावभाजीची रेसिपी घेऊन आली आहे। पावभाजीची रेसिपी तुम्ही सर्वच जण घरी बनवत असाल, पण माझ्या स्टाईलने एकदा करून पहा, तुम्हाला नक्कीच आवडेल। रेस्टॉरंटसारखी पावभाजी कशी बनवायची ते मी तुम्हाला एक ट्रिक वापरून दाखवणार आहे। ती तशी जर तुम्ही बनवली तर तुमची ही पावभाजी तशीच होईल। तर चला पाहूया पावभाजी कशी बनवायची ते पाहूया। ह्या भाज्या आपल्याला पावभाजीसाठी लागणार आहे। तर काही भाज्या आपल्याला कुकरमध्ये शिजवायच्या आहेत आणि काही आपण कढईत परतवून घेणार आहोत। तर आता कुकरमध्ये जे लावायचं आहे ते मी एकत्र करून घेते। बटाटे आहेत, मटार आहे आणि फ्लॉवर आहे आणि गाजर आणि बीटचे तुकडे आहेत, ते आपण एकत्र करून घेऊया। याप्रमाणे आपण ते एकत्र केलं आहे। आणि आता आपण कांदा, टोमॅटो आणि सिमला मिरची ही कढईत परतून घेणार आहोत फोडणीसाठी। आणि काश्मीरी मिरची मी भिजवत ठेवली होती, त्याच्या बिया काढून घेतल्या आहेत। आणि लसणाचे 7-8 तुकडे आणि आलं 2 इंच आलं किसून घेतलेलं आहे, ते आपण पेस्ट करून घेणार आहे। ही पेस्ट आपल्याला स्टेलमध्ये ह्या रेसिपीमध्ये टाकली जाते आणि त्याच्यामुळे त्याची चव वेगळीच लागते। आता कुकरमध्ये आपण जिरा आणि पावभाजी मसाला फोडणीला घातला आहे आणि त्यामध्ये आपण त्या भाज्या ज्या एकत्र केल्या होत्या त्या फोडणीला घालून घेतल्यात आणि थोडंसं परतून घेतल्यानंतर तेलामध्ये मीठ घालून घेऊया आणि नंतर त्याला 2 ते 3 शिट्या काढून घ्यायच्या आहेत। आता आपण कुकरमध्ये त्या भाज्या शिजत ठेवल्या आहेत। आता एका कढईमध्ये आपण 3 चमचे बटर घालून घेतले आणि त्यात सिमला मिरची घालून घेतली आहे। सिमला मिरची मऊसर झाल्यानंतर आपल्याला कांदा घालून घेतला आहे। कांदा बारीक चिरलेला आहे, 3 मोठे कांदे आहेत, हे चांगले परतून घेऊया। थोडेसे मऊ झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये टोमॅटो घालून घेणार आहे। बघा याप्रमाणे आपले कांदा थोडासा कलर बदलला आहे, टोमॅटो घालून घेतलं आहे आणि हे सगळं मऊसर होण्यासाठी आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे। मीठ या भाजीला जेवढं लागेल तेवढंच घालायचं आहे, कारण आपण कुकरमध्ये पण लावताना मीठ घातलं होतं। याप्रमाणे आपण त्याला परतून घेऊया चांगलं। आणि ह्यामध्ये मी 3 टेबलस्पून पावभाजी मसाला घातला आहे। मसाला चांगला त्या भाजीला लागला पाहिजे, कांदा, टोमॅटो आणि सिमला मिरचीला। आपण चांगलं परतून घेऊया त्याला। पावभाजीचा मसाला चांगला परतून झाला आहे आणि चांगला भाजून निघाला आहे। आता आपण त्याची पेस्ट केलेली होती मिरची, आलं आणि लसूणची, ती पेस्ट आपण घालून घेऊया। ही पेस्ट आपल्या हॉटेलची सिक्रेट आहे, जे हॉटेलमध्ये किंवा स्ट्रीट पावभाजीमध्ये टाकली जाते। आणि कसुरी मेथी मी 2 टेबलस्पून घेतली, ती मिक्स करून घेऊया। आणि कोथिंबीर टाकली आहे, ही पण मिक्स करून घेऊया। व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला कुकर आपला थंड झालेला आहे, तो आता उघडून बघूया। त्याआधी मी त्यात लिंबू पिळून टाकलं आहे, म्हणजे आपल्या पावभाजीला टेस्ट आंबट तिखट अशी येईल। आणि थोडंसं पाणी घेऊन मसाला सगळा भाजून घेऊया। आणि कुकरमधली भाजी आपली शिजलेली आहे, ती आपण घालून घेऊया आणि त्यात सगळं व्यवस्थित मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊया। मिक्स व्यवस्थित करून घ्यायचं आहे, बघा याप्रमाणे। आणि भाज्या आपल्या मॅशरनी मॅश करून घ्यायच्या आहेत, बघा या मॅशरनी आपण भाज्या सगळ्या मऊ करून घेतल्या आहेत, मिक्स करून घेतले आहेत व्यवस्थित। याप्रमाणे आपली पावभाजी तयार झाली पाहिजे। व्यवस्थित आपलं सगळ्या भाज्या आपल्या मिक्स झालेल्या आहेत, मॅशरनी सगळ्या मऊ झालेल्या आहेत, कुठेही आपला भाजीचा तुकडा राहिलेला नाही किंवा बटाट्याचा तुकडा राहिलेला नाही। याप्रमाणे मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला पाहिजे तेवढं आपण पाणी ओतून घ्यायचं आहे, गरम पाणीच ओतायचं आहे। गरम पाणी ओतल्यानंतर आपण पुन्हा कोथिंबीर घालून घेणार आहोत, बघा याप्रमाणे आपली पावभाजी तयार झाली आहे। आणि आपण आता ती भाजी देताना आपल्याला अमूल बटर घालून द्यायची आहे। आता मी 2 पाव गरम करायला घेतलेत, त्यात अमूल बटर एका तव्यावर टाकलं आहे आणि कांदा आणि कोथिंबीर टाकली आहे। थोडंसं मऊ करून घेऊया आणि पावभाजीची थोडी भाजी 2 टेबलस्पून टाकली आहे आणि ती चांगली मिक्स करून घेतली आहे। आणि पाव त्याच्यावरती चांगले भाजून आपला हा मसाला पाव तयार झाला आहे, त्यात अमूल बटर लावून घेऊया आणि आता पावभाजी सर्व करूया। पावभाजी सर्व करताना आपल्याला अमूल बटर टाकायचं आहे
बघा याप्रमाणे आपली मसाला पाव तयार झालेला आहे आणि आपली पावभाजीही तयार झाली आहे. जर तुम्हाला माझी ही पावभाजीची रेसिपी आवडली असेल तर प्लीज मला लाईक शेअर सबस्क्राईब करा. नमस्कार.